आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. देशभरात जागर, घरोघरी राम नामाचा गजर, विद्युत रोषणाई आणि पताकांनी शहर झाले सुशोभित. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी पंतप्रधान मोदी यांचे देवदर्शन, अयोध्येतील प्रत्यक्ष भक्तिसागराची थेट अनुभूती. पतंग महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न. निपाणीचा सुपुत्र होणार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश. रोटरी सेंट्रलच्या संचलन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सज्ज होत आहे. आज रविवारी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय समिती आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली अयोध्या नगरी सुसज्ज ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. अनुष्ठानाच्या 5व्या दिवशी काल शनिवारी पहाटे शर्कराधिवास, फलाधिवास हे विधी करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी पुष्पाधिवास विधी पार पडला. प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येतील भगवान रामाच्या मंदिरात हजारो फुलांनी अप्रतिम सजावट करण्यात आली आहे. दिव्यांच्या रोषणाईने अवघे राम मंदिर उजळून निघाले. राम जन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने ही फुले लवकर कोमेजणार नाहीत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती टवटवीत राहतील असे सूत्रांनी सांगितले. राम मंदिराची वास्तू व सभोवतालचा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळला आहे. मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीच्या दिव्यांचीच रोषणाई करण्यात आली आहे. म्हैसूर येथील अरुण योगीराज या शिल्पकाराने तयार केलेली रामलल्लांची 51 इंच उंचीची मूर्ती राम मंदिराच्या गाभाऱ्यात गुरुवारी दुपारी बसवण्यात आली. आता प्राणप्रतिष्ठापना सोहळा लक्षवेधी ठरणार आहे. विद्युत रोषणाई आणि पताकांनी शहर झाले सुशोभित. शहराच्या कानाकोपऱ्यात जिकडे पहावे तिकडे भगव्या पताका आणि विद्युत रोषणाई यांचा झगमगाट निर्माण झाला आहे. श्रीराम भक्तांच्या उत्साहाचा झरा ओसंडून वाहतो आहे. त्यामुळे बाजारपेठेला भगव्या रंगाची झालर लागली आहे. त्याचबरोबर विद्युत रोषणाईने अवघे शहर झगमगले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांमध्ये असलेला उत्साह पाहता अखेरच्या 4 दिवसात कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पणत्या व दिव्यांसह बाजारपेठेत रंगीबेरंगी रोषणाई, सजावटीच्या फुलांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध गल्ल्यांमध्ये ढोल ताशा पथक, ध्वजपथक, बँड, शहनाई वादन अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी पंतप्रधान मोदी यांचे देवदर्शन. अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील श्रीरंगम येथील श्रीरंगनाथ स्वामी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यांनी यावेळी पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान केली होती. मोदी यांनी वेष्टी, अंगवस्त्रम अशी वेशभूषा केली होती. त्यांनी श्रीरंगनाथ स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरातील हत्तीला खाऊ घातले. यावेळी मोदींना मंदिराच्या पुजाऱ्यांनी भगवान विष्णूच्या आशीर्वादाचे प्रतीक असलेला मुकुट भेट म्हणून दिला. वैष्णव संत गुरु श्री रामानुजाचार्य आणि श्री चक्क रथवाळ यांना समर्पित केलेल्या जागेवर प्रार्थना केली. शनिवारी रात्री मुक्काम केला. आज रविवारी धनुष्कोडी येथे ते रवाना झाले. अयोध्येतील प्रत्यक्ष भक्तिसागराची थेट अनुभूती.
प्रभू श्रीरामाच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सज्ज होत आहे. आज रविवारी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय समिती आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली अयोध्या नगरी सुसज्ज ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. या संदर्भात अयोध्या येथे पौरोहित्य कार्यासाठी पोहोचलेले बेळगावचे सुपुत्र ऋषिकेश हेर्लेकर यांनी स्मार्ट न्यूजशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीची माहिती दिली. उद्या सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. भक्तीने ओथंबून वाहणाऱ्या जनसागराच्या मानसिकतेचा आढावा घेणारा पट त्यांनी उलगडला. बेळगाव नगरीचे सुपुत्र आणि प्रभू श्रीरामभक्त ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांना अयोध्येत सुरू असलेल्या श्रीराम प्रभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी सध्या जो याग सुरू आहे त्यासाठी देशभरातील ज्या मुख्य पुरोहितांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यापैकी बेळगावचे ऋषिकेश नागेश शास्त्री हेर्लेकर यांचा समावेश आहे. त्यांनी येथील तयारीची माहिती बेळगावकर प्रेक्षकांसाठी स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून दिली. आपल्या या अयोध्या नगरीमध्ये या रामभक्तांचा जनसागर पसरलेला आहे आणि तो अवर्णनीय आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये राम आहे. कण कणमय हे भगवान, प्रत्येक कणामध्ये राम आहे असं ह्या नगरीचं वर्णन आहे. जणू काही स्वर्ग आहे. कुणाला आत्ता जिवंतपणे स्वर्ग पाहायचा आहे तर या इथं या अयोध्या नगरीमध्ये आणि पहा सगळ्या आपल्या उघड्या डोळ्यांनी उत्तम प्रकारे ही नगरी नटलेली आहे. राम नाम सहस्रनामासारखं पवित्र नाम आहे आणि आज आम्ही अयोध्या नगरीत रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. अयोध्या किती प्रकाराने नटली आहे तर आपल्याकडे एखादा सण साजरा केला जातो, गुढीपाडवा वगैरे, गणपती, दिवाळी. आम्ही आलेल्या दिवसापासून बघतो की दिवाळीच चालू आहे. गुढीपाडवा म्हणजे साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा असं म्हणल्याप्रमाणे या संतोक्तीप्रमाणे हे सगळं नटलेलं आहे. इथं सगळ्या प्रकारचे लोक येत आहेत. साधू येत आहेत, संन्यासी येत आहेत, कीर्तनकार येत आहेत, वेदविद ब्राह्मण येत आहेत, शास्त्री येत आहेत, पंडित येत आहेत, महंत आहेत, संत आहेत, दशनामी आहेत, कारसेवक येत आहेत, कोणी लोटांगण घालत येतोय, कोणी नाचत येतोय, कोणी सायकलवर येतोय. अनेक प्रकाराने लोक या रामनगरीत येत आहेत. पतंग महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न. येथील मालिनी सिटी पटांगणावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याला उदंड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी चित्रकृती साकारल्या. या माध्यमातून बाल विद्यार्थ्यांच्या चित्रकलेला प्रोत्साहनाचे व्यासपीठ मिळाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. बेळगाव अनेक वर्षे पतंग महोत्सव भरवून बेळगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या पतंग महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या स्टॉल्सची मांडणी करण्यात आली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या महोत्सवाचे संयोजक आमदार अभय पाटील यांनी दिली. निपाणीचा सुपुत्र होणार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश. मूळचे निपाणी आणि सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निपाणीचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावणार आहेत. न्यायमूर्ती प्रसन्न यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत घेतलेली झेप निपाणी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. न्यायाधीश प्रसन्न वराळे यांचा जन्म 23 जून 1962 रोजी निपाणी येथे झाला. त्यांचे आजोबा बळवंतराव हनुमंतराव वराळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रोटरी सेंट्रलच्या संचलन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे आयोजित संचलन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनामुळे आरपीडी कॉर्नर ते बसवेश्वर सर्कलपर्यंतचा परिसर जणू राजपथ बनला होता. विद्यार्थ्यांनी शानदार संचालन करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यावेळी आरपीडी कॉलेज सर्कलपासून या संचलनाला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा ध्वज दाखवण्यात आला. तेथून खानापूर रोड मार्गे बसवेश्वर सर्कलपर्यंत विद्यार्थ्यांनी संचलन केले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. तसेच मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये या संचलनाचे चित्रीकरण करण्याचा आनंद घेतला.
क्लबचे अध्यक्ष मंजुनाथ आळवणी, सेक्रेटरी अभय जोशी यांच्यासह सदस्य माधव कारेकर, दामोदर लोहार आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. हनुमान चालीसा पठणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने शनिवारी कॉलेज रोडवरील सरदार्स मैदान आणि टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मारुती स्तोत्र, महाआरती व पुष्पार्चन करण्यात आले. शनिवारी सायंकाळी सरदार्स आणि व्हॅक्सिन डेपो मैदानावर राम भक्तांची लगबग सुरू झाली. हजारोंच्या उपस्थितीत 11 वेळा हनुमान चालीसा पठण करण्यात आले. मैदानात मधोमध हनुमान व श्रीरामांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. सभोवती बैठक व्यवस्था करण्यात आली होती. हनुमान चालीसा पठण झाल्यानंतर मारुती स्तोत्र व महाआरती करण्यात आली. बॅरिस्टर नाथ पै चौक परिसरात पाणी वाया. शहापूरमधील मध्यवर्ती बॅरिस्टर नाथ पै चौक परिसरात जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. याबाबत पाणी पुरवठा मंडळाला कळवून देखील अनेक दिवसांपर्यंत याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. एकीकडे पाणी टंचाईचे संकट सामोरे असताना अशा प्रकारे दुर्लक्ष होत असून यंत्रणा उदासीन आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाथ पै चौक परिसरातील नागरिकांनी याबाबत आवाज उठवला असून सदर जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी केली आहे. येळ्ळूर श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान. अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्ताने येळ्ळूर येथील ग्रामदेवी श्री चांगळेश्वरी मंदिर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर चांगळेश्वरी युवक मंडळ यांनी स्वच्छता केली. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, पांडुरंग पाटील, शंकर पाटील, मनोहर पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, राजू पुजारी, विजय पुजारी, सचिन पाटील, जिनेंद्र पुजारी, बाहुबली पुजारी, दर्शन पुजारी, नागेश जक्कानावर व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बांधकाम स्थायी समिती बैठकीचा बोजवारा. अध्यक्ष व सदस्यही न आल्याने शुक्रवारी रद्द करण्यात आलेली महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक आता मंगळवार दिनांक 23 रोजी आयोजित करण्यात आली आहे. बैठक एकदा निर्णयाविनाच संपवण्यात आली आणि दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आली होती. बांधकाम स्थायी समिती बैठकीत 31 विषयांचा समावेश करण्यात आला होता. पण पहिल्यांदा 14 तारखेला झालेल्या बैठकीत आमदार निधीतील 9 कोटी रुपयांचा विषय चर्चेला आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये वादावादी झाली. त्यामुळे निर्णयाविनाच बैठक आटोपती घेण्यात आली. पुन्हा शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याने अधिकाऱ्यांनी ऐनवेळी बैठक रद्द केली. हेस्कॉमच्या बैठकीला अल्प प्रतिसाद. हेस्कॉम कार्यालयात शनिवारी ग्राहक तक्रार निवारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. दिवसभरात हेस्कॉमच्या तिन्ही कार्यालयात मिळून 13 ग्राहकांनी तक्रारी मांडल्या. वीज बिल भरमसाठ येत आहे, त्यासाठी वीज मीटरची तपासणी करावी अशी मागणी हनुमान नगर येथील बाबू कांबळे यांनी केली. संबंधित कागदपत्रे सादर करूनही वीज बिलाच्या नावात बदल केला जात नाही अशी तक्रार सदाशिव नगर येथील सुनीता पवार यांनी केली. मुख्य अभियंता प्रकाश व्ही, सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, शहर अभियंता प्रवीण कुमार सह सर्व अधिकारी उपस्थित होते. भक्ती रसामृत स्वामी अयोध्येला रवाना. अयोध्या येथे सोमवार दिनांक 22 रोजी होणाऱ्या राममूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामींना निमंत्रण मिळाले असून शुक्रवारी ते अयोध्येला रवाना झाले. त्यांच्यासाठी सोमवारी अयोध्येतील मंदिरात 10 मिनिटांचा वेळ राखून ठेवण्यात आला असून त्यांच्यासोबत इस्कॉनचे ज्येष्ठ राधानाथ स्वामी, भक्ती विनोद महाराज, भक्ती पुरुषोत्तम महाराज आणि मुंबई मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी प्रभू सहभागी होतील. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.